निसर्गानं कोकणात मुक्त असताना उधळण केली आहे। पावसाळ्यात तर कोकणचं सौंदर्य अजून खुलतं आणि त्याला कारण असतं डोंगरदऱ्यातून खळखळत वाहणारे नयनरम्य धबधबे। तळ कोकणात अनेक धबधबे प्रसिद्ध आहेत, मात्र काही धबधबे प्रसिद्धीच्या आणि पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत। त्यापैकीच एक म्हणजे कणकवली तालुक्यातील घोणसरी धबधबा। अगदी जंगलमय भागात असलेला घोणसरी धबधबा पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेले आहे। त्यामुळे पावसाळ्यात या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं रूप जे असतं ते अगदी न्यारच असतं। या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये सर्वत्र हिरवीगार वनराई पसरलेली असते आणि ठिकठिकाणी दऱ्या खोऱ्यातून असे वाहणारे सुंदर सुंदर धबधबे जे आहेत ते पर्यटकांना आकर्षित करत असतात। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली असेल, सावडाव असेल, नापणे असेल, नावनकोट असेल, असे अनेक धबधबे जे प्रसिद्ध आहेत। मात्र आता आपण एका अशा धबधब्यावर आहोत जिथे खरोखर त्या धबधब्याचं रूप पाहिल्यानंतर आपल्याला समाधान मिळतं। हा आहे घोणसरी धबधबा। घनघोर जंगलात असलेला हा घोणसरीचा धबधबा जवळजवळ 30 ते 35 फुटावरून पाणी खाली कोसळतं। त्यामुळे याचं रूप जे आहे ते या इथून पाहणं हे विलोभनीय असतं। हा धबधबा थोडासा जंगलामध्ये असल्यामुळे इथे येण्याची वाट जरी व्यवस्थित नसली तरी सुद्धा पर्यटक थोड्याफार संख्येने इथे येत असतात। खरं तर या सुंदर धबधब्याची पर्यटकांना सर्व पर्यटकांना माहिती नसल्यामुळे पर्यटकांपासून उपेक्षित असलेला धबधबा हा म्हटला तरी वावगं ठरणार नाही। पण इथं आल्यानंतर हा धबधब्याचं रूप आणि आजूबाजूचा सगळा नजारा पाहिल्यानंतर आपल्या डोळ्याचं पारणं फिटतं। त्यामुळे या वाट जरी थोडीशी बिकट असली तरी वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना एक विनंती आहे की नक्की एकदा या धबधब्याला भेट द्या। तुमच्याही डोळ्याचं पारणं फिटेल आणि सिंधुदुर्गात आल्याचं तुम्हाला समाधानही मिळेल। महेश सावंत, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।